नमस्कार, जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पावटा भात करणार आहोत। त्याला घाणवरा म्हणतात आणि पावट्याच्या शेंगा पण म्हणतात त्याला। पावटा भात करण्यासाठीचे साहित्य आपण छोटे 8 कांदे घेतलेले आहेत, मोठे 2 घेऊ शकतो आपण। पुन्हा लसूण घेतलाय, मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली। हे सगळं साहित्य आपण चिरून घेऊया। कांदा आपण असा बारीक चिरून घेऊ। कांदा चिरून घेतला। लसूण आपण आता छान सोलून घेऊया। ह्या मिरच्याचे मी मोठे मोठे तुकडे करून घेणार आहे। ही कोथिंबीर मी आता चिरून घेत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची टाकायली, ही लसूण टाकायली, कोथिंबीर टाकते, ही जिरे टाकते। हे सगळं साहित्य आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। पावट्याच्या शेंगा आपण अशा सोलून घेऊया। अशा पावट्याच्या शेंगा आपण आता सोलून घेतल्या। आपण हे 1.5 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, त्याच्यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ। भातासाठी आता आपण गरम पाणी ठेवायला। हा 2 पाण्याने धुतलाय तांदूळ। आता 10 मिनिटं तांदूळ भिजू घालायचा। पावटा भात करण्यासाठी आपण साहित्य बघूया। लसूण, जिरे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट घेतली आपण। ही हळद, ही मीठ, ही जिरे, मोहरी, तूप, हिंग, फोडणीसाठी तेल आणि ही कांदा आणि पावटा। ही पावटा आपण भाजून घेऊ। थोडस तेल टाकून 1 चमचा 2.5 वाट्या पावटा घेतला आहे। पावटा असा सुगंध येईपर्यंत हलकासा भाजून घ्यायचा। हा पावटा भात आपण कुकर मध्ये करतोय। आता आपण 1 पळी तेल टाकूया। भातासाठी आपण थोडं जास्तीच तेल टाकतो, का तर जेवताना आपल्याला भाताचं तेल आपल्या हाताला असं लागावं, म्हणजे भात छान लागतो। तेल तापले, आपण मोहरी टाकूया, नंतर जिरे टाकायचे आपल्याला, चिमट हिंग टाकू। हे आता वाटलेला मसाला सगळा टाकून देऊ। छान परतून घेऊया मसाल्याला। छान प्रकारे असं मसाला आपण भाजून घेऊ। छान प्रकारे केलेली पेस्ट ही भाजून घेऊ। पेस्ट भाजून झाली, आपण कांदा टाकू। कांदा छान भाजलेला आहे। आता आपण ही पावटा टाकून घेऊ। हा पावटा 1 मिनिट भाजून घेऊया। यामध्ये हळद टाकू 2 चमचे, मीठ टाकू, छान मिक्स करून भिजवलेला तांदूळ ह्यात टाकू। आता ही तांदूळ 2-3 मिनिटांसाठी छान आपण परतून घेऊ। त्या पावट्याला स्वतःचा सुगंध असतो, त्यासाठी जास्त मसाले टाकायची गरज नाही। असा खाली लागेपर्यंत तांदूळ छान परतून घ्यायचा। 1.5 ग्लास आहे, त्यासाठी आपल्याला 3 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे। ही भात मोकळा करायचा आहे आपल्याला। सर्वात शेवटी आता 2 चमचे आपण ह्यात तूप टाकूया। आता कुकरचं झाकण लावू आणि ह्याच्यात 1 शिट्टी आपण करून घेऊया।
एक शिट्टी झाली. आता आपण गॅस बंद करू. पावटा भाताच्या कुकरची वाफ निघून गेली. आता आपण कुकर काढूया, झाकण काढूया. आणि कसा झालाय ते पाहूया. हो सुंदर. हा पावटा भातावर तूप चांगलं असं टाकून घ्यायचं. हा पावटा भात तुम्हाला आता मी खाऊन दाखवते. खूप छान मोकळा झालेला आहे. त्यासाठी खूप सुंदर झाला, खूप सुंदर. तुम्ही पण एकदा करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.